हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा राहिलेला प्रश्नपत्रिका। त्याचे काही प्रश्न आहेत ज्याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण काही प्रश्न सोडवलेले आहेत गणित आणि बुद्धिमत्तेचे। जर व्हिडिओ पाहिला नसेल तर पार्ट 1 म्हणून हा व्हिडिओ अवेलेबल आहे, तो जाऊन चेक करा। प्रश्न काय आहे बघा, चार संख्यांची सरासरी 60 आहे, त्यापैकी पहिला क्रमांक शेवटच्या तीन संख्यांच्या बेरजेहून 1/4 आहे। चार संख्यांची सरासरी एवढी आहे, म्हणजे त्या चार संख्यांची बेरीज किती असणार आहे, सरासरी गुणिले टोटल संख्या म्हणजे 240 ही बेरीज झाली। त्यापैकी पहिला क्रमांक जर x असेल तर राहिलेल्या तीन संख्यांच्या बेरजेहून 1/4 आहे। म्हणजेच शेवटच्या तीन संख्या आहेत, ह्या संख्यांची जी बेरीज केलेली आहे ह्या बेरजेपेक्षा किती आहे, 1/4 आहे। म्हणजेच ह्या बेरजेच्या 1/4 आहे। म्हणजेच बेरजेची काय केली, त्याला बेरजेला 4 ने भागलेला आहे, तेवढी येते। तर मग पहिला क्रमांक काय असं विचारलेलं आहे तुम्हाला। आता बघा, याच्यामध्ये जर पहिली संख्या जर तुम्ही x पकडली, ठीक आहे, पहिली संख्या जर x पकडली तर शेवटच्या तीन संख्यांची बेरीज किती येते, अर्थातच हा इकडे गेला तर 4x येईल। ही शेवटच्या तीन संख्यांची बेरीज आहे। नंतर पहिली संख्या काय आहे, x आहे, म्हणजे हे काय झाले, शेवटच्या तीन संख्यांची बेरीज अधिक पहिली संख्या बरोबर टोटल चार संख्यांची बेरीज, म्हणजेच 5x बरोबर 240 झालं। म्हणजे x बरोबर किती झालं, 240 भागिले 5, 5 × 20 = 40। म्हणजेच पहिली संख्या काय पकडली होती आपण, x, म्हणजेच ती काय असणार आहे, 48 ही पहिली संख्या असणार आहे। कसं केलं अजून एकदा बघूयात आपण। इथं काय सांगितलंय की चार संख्यांची बेरीज 60 आहे, म्हणजे त्यांची बेरीज झाली 240। पहिला क्रमांक हा शेवटच्या तीन संख्यांची जर बेरीज केली तर त्याची चतुर्थांश भाग, म्हणजे शेवटच्या तीन संख्यांच्या बेरजेला जर 4 ने भागलं तर पहिली संख्या येते। म्हणजेच हा 4 जर इकडे गेला तर शेवटच्या तीन संख्यांची बेरीज किती झाली, 4x अधिक पहिली संख्या आहे x, म्हणजेच शेवटच्या तीन संख्यांची बेरीज अधिक पहिली संख्या बरोबर चार संख्यांची बेरीज, म्हणजे त्याच्यावरून x आला 48 आणि 48 ही काय असणार आहे, पहिल्या संख्या असणार आहे। ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा, 365 च्या 36%, 365 च्या म्हणजे गुणाकार, त्याची 36% म्हणजेच भागिले 100 अधिक 56.2 च्या म्हणजे गुणाकार, प्रश्नचिन्ह म्हणजे आपण इथं x पकडूयात, त्याच्या 100 बरोबर 156.69, हे काय होणार आहे। आता बघा, याच्यामध्ये 100 आणि 100 कॉमन येईल, जर 100 कॉमन काढलं तर राहतं काय याच्यामध्ये बघा, 365 गुणिले 36 राहील अधिक 56.2x बरोबर, ह्या दोन्हीचं 100 कॉमन काढलं की इकडे गुणायला जाईल आणि गुणायला गेले की इथला डेसिमल पॉइंट निघून जाईल, म्हणजे हे एवढं राहिलं। नंतर ह्यानी ह्याला गुणून ह्यातून हे वजा करा, 56.2x बरोबर 156.69 अधिकचं होईल इकडे वजा 365 गुणिले 36 केल्यानंतर किती येतो गुणाकार बघूयात आपण। तुम्ही त्याचा गुणाकार करा, गुणाकार केल्यानंतर 365 गुणिले 36 केल्यानंतर 13140 येतो, म्हणजे 13140 हा डायरेक्ट आपण केलेला आहे। आणि हा जर 156 आणि 69 मधून जर वजा केला तर किती येतो, यांची वजाबाकी येते 2529 आणि हा झाला इथं 56.2। आता ह्यांची जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर कसं येईल बघा, इथं लिहूयात आपण, हे कसं आलेलं आहे, इथं आलेलं आहे 56.2x बरोबर 2529। ठीक आहे, आता हा काय झाला, इकडं भागायला जाणार 56.2, म्हणजेच जर आपण ह्याला 56.2 नी भागलं तर तुमचं उत्तर काय येतं, 45, म्हणजेच x बरोबर काय असणार आहे, 45 हे तुमचं उत्तर येईल। याच्यामध्ये ट्रिक काय आहे, फक्त च्या ठिकाणी करा गुणाकार आणि जिथं पर्सेंटेज आहे त्याला करा भागिले 100, तुमचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल। नेक्स्ट प्रश्न बघा, जर 8a बरोबर 9b असेल तर a/9 चे b/8 शी गुणोत्तर काय। आता आहे असं लिहून घ्या, 8a बरोबर 9b। ठीक आहे, आता बघा, जर आपण याच्यामधला 9 इकडे आणला तर काय होईल, हा भागाकाराला जाईल बरोबर, याच्यामधला 8 इकडे गेला तर हा काय जाईल, इकडे भागाकाराला जाईल।
पण ह्यांचं गुणोत्तर विचारलंय, म्हणजे हे अंश आणि छेदामध्ये लिहिले तर कसं लिहिणार? हा जर इकडे घेतला, दोन्ही साईडला जर b/8 न भागलं तर कसं येईल बघा? a/9 भागिले b/8 बरोबर b/8 आणि b/8 काय झाला? कॅन्सल झाला, म्हणजेच 1/1 येईल. म्हणजे यांचं गुणोत्तर किती झालं? 1:1 एवढं गुणोत्तर होईल. ऑप्शन सी हे तुमचं उत्तर येईल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. खालील गोष्टी लक्षात घ्या. वरील आकृतीवरून खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तिन्ही आकृतीचे क्षेत्रफळ वेगवेगळे आहे. क्षेत्रफळ जर काढलं तर किती येतं? आयताचं क्षेत्रफळ बाजू लांबी गुणुले रुंदी 9 × 36 येईल. याचं काय येईल? 6 × 36 आणि याचं काय येईल? 1/2 गुणुले बेस किती आहे? 8 गुणुले उंची आहे 9. बेकबे बेचोक 8 9 × 36 समान आहे का? हो आहे. तुम्हाला काय विचारलंय? कोणते विधान योग्य आहे? तिन्ही आकृतीचे क्षेत्रफळ वेगवेगळे आहे का? नाही, ते समान आलेलं आहे. तिन्ही आकृतीचे क्षेत्रफळ समान आहे, हे उत्तर बरोबर आहे. नंतर तिन्ही आकृतीची परिमिती समान आहे. परिमिती जर काढली तर 9 4 किती येतात? 13. 13 आणि 13 26 येतात. नंतर 6 गुणिले 4 केल्यानंतर 6 × 24 आणि हे 6 आणि 8 14. 14 आणि 9 23 येतात. म्हणजे ह्यांचं परिमिती समान आहे का? नाही. आकृती 1 आणि 2 यांची परिमिती समान आहे. 1 आणि 2 ची पण परिमिती समान नाही. म्हणजे तुमचं उत्तर काय आहे? तिन्ही आकृतीचे क्षेत्रफळ समान आहे. याच्यामध्ये कोणते फॉर्म्युले यूज केले? आयताचं क्षेत्रफळ आणि आयताची परिमिती. आयताचं क्षेत्रफळ काय आहे? लांबी गुणिले रुंदी. आणि आयताच्या परिमितीचं क्षेत्रफळ काय आहे? 2 ब्रॅकेटमध्ये लांबी अधिक रुंदी. नंतर चौरस आहे. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग. आणि त्याच्या परिमितीचं सूत्र काय आहे? 4 गुणिले बाजू. आणि शेवटी काय आहे? त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण. त्याच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? 1/2 गुणिले बेस गुणिले म्हणजे पाया गुणिले उंची. आणि त्याची परिमिती काय आहे की तिन्ही बाजूंची बेरीज. तर ही 3 प्रकारची सूत्र आपण इथं वापरलेली आहेत. नेक्स्ट प्रश्न बघा. एका घड्याळाची छापील किंमत ही 820 रुपये होती. एका व्यक्तीने तसेच घड्याळ 2 सलग सवलतीनंतर 570.72 रुपयाला खरेदी केलं. त्यातील पहिली सवलत जर 20% होती तर दुसरी सवलत किती होती? छापील किंमत किती आहे? 820 रुपये आहे. 820 एवढी छापील किंमत आहे. 820 वरती 2 सवलती मिळाल्या. त्यातली पहिली सवलत किती आहे? 20% आहे. म्हणजे 100 वरती जर 20 रुपये सूट असेल तर 820 वरती किती सूट भेटली बघा? 2 × 4 आणि 8 × 16 म्हणजे 164 रुपये सूट भेटली. म्हणजे 820 ची वस्तू एवढे रुपये सवलतीनं भेटली. म्हणजे किती? 6 आणि 1 7. 7 आणि 5 12 आणि इथं राहतात 6. 656 रुपयाला एका सवलतीनंतर भेटली. पुन्हा अजून एक सवलत दिली, पण ती सवलत किती आहे माहित नाही. म्हणजे 656 रुपयाची वस्तू जर तुम्हाला एवढ्या रुपयांना भेटली, म्हणजे सवलत किती रुपये भेटली हे काढता येईल तुम्हाला. 7 आणि 1 8, इथं राहिले 2, इथं राहिले 5, 7 आणि 8 15 आणि इथं 0 म्हणजे 85.28 रुपये. म्हणजेच 85.28 रुपये हे कुठं भेटलेली आहे सवलत? बघूयात आपण. किती वरती भेटलेली आहे? तर 656 रुपये किंमत होती, त्याच्यावरती तुम्हाला 85.28 सूट भेटली. तर 100 वर किती भेटली हे काढायचं आहे. ठीक आहे. तर बघा इथं भाग घातल्यानंतर 4 1 4 खाली राहतात 2, 4 6 24, 4 × 16, 4 2 8, 4 1 4, 4 3 12, 4 2 8. ठीक आहे. नंतर बघा 4 × 16, 4 1 4, 4 5 20, इथं पॉइंट, 4 3 12, 4 3 12. नंतर बघा इथं किती न भाग घातल्यानंतर आता 5.33 कसं आलं शेवटी तुमचं उत्तर? 5.33 गुणिले 100 आणि भागिले 41. आता 41 न भाग घातल्यानंतर 41 1 41 केल्यानंतर किती येतं बघा? इथं राहतात 2 आणि इथं राहतात 1, इथं राहतात 3 आणि याला जर 3 न भाग घातला तर काय येतं? 0.13 गुणिले 100. 0.13 गुणिले 100 केल्यानंतर किती येतं? 13%. ही काय असणार आहे? दुसरी सवलत असणार आहे. कसे केलं? अजून एकदा बघा. 820 रुपयावरती 20% सवलत भेटली, म्हणजेच ती वस्तू तिला 656 ला भेटली. तर 656 वरती किती सूट दिल्यानंतर 570.72 ला मिळेल. म्हणजेच किती रुपयांची सूट भेटली तिला? 85.28 रुपयाची. पण ती कशावर भेटली? 656 वरती जर एवढ्याची भेटली असेल तर त्याची आपण काय केलेली आहे? टक्केवारी काढलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. 4/5 च्या 2/7 मध्ये किती मिळवल्यास बेरीज ती
4/5 चा म्हणजे गुणाकार मध्ये 2/7 मध्ये किती मिळवल्यास ह्याच्यामध्ये किती मिळवले तर उत्तर 3/7 येईल. आता बघा 4 दोन्ही 8 7/5 35 अधिक x बरोबर 3/7. हा 8/35 काय ह्याला इकडं वजाला आला 8/35. आता बघा इथं छेद समान करून घ्यायचा आहे गुणुले 5 आणि गुणुले 5 म्हणजेच किती येईल बघा 3×5 15 वजा 8/35. 15 मधून जर 8 गेले तर किती होतात 7 7/35 7 7 35 म्हणजे 1/5 मिसळले असल्यास कसं केलं बघा 4/5 आहे असं लिहिलं चा म्हणजे काय गुणाकार केला आणि 2/7 लिहिलं मध्ये किती मिळवल्यास म्हणजे ह्या सगळ्या गुणाकारामध्ये किती मिळवल्यास x मिळवले तर उत्तर तुमचं 3/7 आलं. हे जे आहे ते इक्वेशन इझिली सॉल्व्ह करता येईल तुम्हाला. नेक्स्ट प्रश्न बघा 2√3 सेंटीमीटर बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाची उंची किती समभुज त्रिकोणाच्या उंचीचं सूत्र काय आहे √3/2 गुणिले बाजू बरोबर समभुज त्रिकोणाची उंची. आता √3/2 गुणिले बाजू किती आहे 2√3 ह्या 2 ला हे 2 गेलं √3 गुणिले √3 किती येतात तर 3 म्हणजेच 3 सेंटीमीटर ही काय असणार आहे त्या त्रिकोणाची उंची असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण ए आणि बी चे सरासरी वय हे 20 वर्ष आहे म्हणजेच ए आणि बी यांची जर बेरीज केली तर आपण किती येते 40 येते का तर ह्यांची सरासरी वय 20 असेल तर गुणिले 2 केल्यानंतर त्यांची काही बेरीज येईल. ए ची जागा सी ने बदलली म्हणजे ए च्या ठिकाणी जर सी घेतलं आणि बी आहे असा ठेवला तर सरासरी वय 19 वर्ष होईल. सरासरी 19 असेल तर बेरीज किती होते 38 होईल. जर बी ची जागा सी ने बदलली म्हणजे ए आहे असं ठेवलं आणि सी घेतलं तर त्यांचे सरासरी वय 21 होईल 21 दोन्ही 42 झालं तर मग सी चे वय काय सीचं वय काढायचं ठीक आहे. आता जर सीचं वय काढायचं असेल तर कसं करावं लागेल बघा तुम्हाला इथं काय करावं लागेल बघा ह्या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर काय येतं 2a अधिक 2b अधिक 2c येईल अधिक ठीक आहे. आता ह्या सगळ्यांची जर बेरीज केली 8 आणि 2 10 4 आणि 4 8 8 आणि 1 9 9 आणि 3 12 हा 2 इकडे कशाला जाईल भागाकाराला जाईल म्हणजे आला 60 म्हणजेच a अधिक b अधिक c जर 60 असेल तर तुम्हाला फक्त c काढायचा आहे. c काढायचा आहे म्हणजे a अधिक b ची काय आहे 40 आहे अधिक c बरोबर 60 c बरोबर किती झालं 60 वजा 40 म्हणजे c चं वय किती झालं 20 वर्षे एवढं काय होईल वय होईल. कसं काढलं सगळ्यांची बेरीज दिलेली आहे ए ची बी ची आहे 40 सी बी ची आहे 38 आणि ए सी ची आहे 42. ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर 2 वेळा ए येईल 2 वेळा बी येईल आणि 2 वेळा सी येईल. हे केल्यानंतर येतं 120 त्याला भागल्यानंतर येईल 60 ठीक आहे. म्हणजेच ए अधिक बी अधिक सी आलं 60 तर फक्त ए बी चं किती दिले आहे 40 दिलंय फक्त ए अधिक बी च्या ठिकाणी ठेवलं 40 अधिक सी बरोबर 60 येईल म्हणजे सी बरोबर किती येतं 60 वजा 40 20 हे तुमचं काय येईल उत्तर येणार आहे. नेक्स्ट बघा a to b बरोबर 4/5 आहे b to c बरोबर 7/9 म्हणजे a by b बरोबर आहे 4/5 b छेद c बरोबर आहे 7/9 आणि c छेद d बरोबर आहे 3/4. जर a चा वाटा 16/80 असेल म्हणजे a च्या ठिकाणी जर 16/80 असेल तर बघा तुम्हाला काय काढायचं आहे d चा वाटा म्हणजे हे काढायचं आहे. आता कसं काढायचं बघा अगदी इझी आहे. 4 ला किती न गुणल्यानंतर 1680 येईल म्हणजेच बघा 4 चौक 16 4 2 8 420 न गुणलं म्हणजे अंशाला जेवढ्यानं गुणलं त्याला तेवढ्याने जर छेदाला गुणलं तर तुम्हाला काय येईल बी चा वाटा भेटेल. इथं आलं 0 5 2 10 4 5 20 आणि 21 इथं काय आला बी 2100 आला म्हणजेच इथं जर हा 2100 असेल तर 7 ला किती न गुणल्यानंतर 2100 आला 300 ने गुणल्यानंतर त्याचप्रमाणे 9 ला पण 300 ने गुणा 2700 हा काय आला सी चा वाटा आला. जर सी चा वाटा 2700 असेल तर डी चा अर्थातच काढता येईल. 3 ला किती न गुणल्यानंतर 2700 येतं 900 न म्हणजेच इथं पण 900 न गुणा 9 चौक 36 3600 ही काय झाला आहे डी चा वाटा आलेला आहे म्हणजे ऑप्शन डी हे तुमचं काही उत्तर येईल. नेक्स्ट प्रश्न बघा 2 अंकांची एक निश्चित संख्या तिच्या अंकांच्या बेरजेच्या तिप्पट असते म्हणजेच
आणि 45 मिसळले तर संख्येतील अंक उलट होतात. आता दुसरा काहीही विचार न करता सरळ ऑप्शन थ्रू जावा. 2 अंकांची निश्चित संख्या आहे म्हणजे 2 अंकी एक संख्या आहे, त्यातील अंकांची बेरीज करा. 2 अधिक 1 3 5 येतात. 5ची तिप्पट आहे का? 23 नाही, म्हणजे ऑप्शन इतर गेला. 2 अधिक 7 करा, 9 येतात. 9ची तिप्पट करा, 27 येते, बरोबर आहे. आता 27 मध्ये जर 45 मिसळले तर किती येतात? 72. म्हणजेच काय? 2 7ला उलट झालं, 72 झालं, म्हणजे ऑप्शन बी हा तुमचा उत्तर आला. काय केलं अजून एकदा बघा शांत डोकं ठेवून. एक 2 अंकी संख्या आहे 27. त्या संख्येतील अंकांची बेरीज केली म्हणजे 2 अधिक 7 केलं तर 9 येतात. 9ची तिप्पट केल्यानंतर तीच संख्या येते, म्हणजेच काय? 9 त्रिक 27 केलं. आणि जी मूळची संख्या आहे 27 त्याच्यामध्ये जर 45 मिसळले म्हणजे 27 अधिक 45 मिसळले तर येतात 72. आणि 72 ही काय आहे? 27च्या उलटी संख्या आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. परिमिती आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ अंकीय समान असल्यास म्हणजेच काय? परिमिती किती असते वर्तुळाची? 2 पाय आर आणि क्षेत्रफळ किती असतं? पाय आरचा वर्ग. तर व्यास किती विचारलाय तुम्हाला. व्यास कसा काढाल बघा. हे काय आहे? समान आहे, म्हणजे परिमिती आणि क्षेत्रफळ हे काढलं तर ह्यांचं उत्तर समान येतं असं ह्यांना म्हणायचं. पायला पाय कॅन्सल आउट झाला, राहता काय? इथला एक आरला इथला एक आर गेला, म्हणजेच 2 बरोबर आर राहिला. हा काय झाली त्याची त्रिज्या. व्यास विचारलाय. व्यास म्हणजेच काय? जर रेडियसला तुम्ही त्रिज्येला जर 2 ने गुणलं तर तुम्हाला काय भेटतो? त्याचा व्यास भेटतो. आणि व्यास किती येईल? 4 हे तुमचं उत्तर येईल. नेक्स्ट प्रश्न बघा. 3 मुली एकाच ठिकाणाहून एका गोलाकार ट्रॅकवरून एकाच वेळी जॉगिंग सुरू करतात आणि प्रत्येकजण एक फेरी क्रमशः 24 सेकंद, 36 सेकंद आणि 48 सेकंदात पूर्ण करतात. किती वेळानंतर त्या एका ठिकाणी एकत्रित येतील? ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न असतो त्यावेळेस काहीही विचार करू नका, फक्त जे दिलेले नंबर आहेत त्यांचा लसावी काढा. असा कोणता नंबर आहे की या तिन्ही संख्यांना भाग जातो? तर 12 आहे, म्हणजेच इथं घेतलं 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, 12 चोक 48. आता नंतर कोणती अशी कॉमन संख्या आहे की ज्याला त्यातल्या कोणत्याही 2 संख्यांना भाग जातो? 2 नी जातो. बे के बे 3 आहे असं येईल. बे दोन्ही 4, नंतर 2 नी आणि नंतर 3 नी, म्हणजे यांचा लसावी किती झाला? 12 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3, म्हणजे 12 दोन्ही 24, 24 दोन्ही 48, 48 गुणिले 3, 8 त्रिक 24, 4 त्रिक 12 आणि 12 2 14, म्हणजे 144 सेकंद हा काय झाला? त्याचा लसावी झाला. आता फक्त त्याचं मिनिटामध्ये कन्वर्जन करा. 6 गुणिले 2 12, म्हणजे 120 सेकंद येतात त्याच्यामध्ये, म्हणजे 24 सेकंद वरती आले. 2 मिनिट 24 सेकंद हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 2 4 6 हे अंक एक एकदा वापरून 8 ने निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती? आता बघा याच्यातील मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होती? 6 4 आणि 2. 6 4 आणि 2 ला 8 ने भाग जातो का? नाही. मग जर आपण ह्या 4 आणि 2 ची अल्टरनेट केली, जर आपण इथं 2 लिहिलं आणि इथं 4 लिहिलं तर कसं येईल बघा. आता ह्याला जर आपण 8 ने भाग घातला तर भाग जातो का बघा. 8 7 56, खाली राहतात 6 8 8 64, म्हणजे ह्याला पूर्ण भाग जातो, म्हणजे 624 ही काय झाली? ह्या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या झाली की जिनं 8ला 8 ने निशेष भाग जातो. नंतर लहानात लहान संख्या कोणती तयार झाली? 246 झाली. आता याला 8 ने भाग जातो का? नाही जात. मग याच्यामध्ये पण जर आपण इथं 64 केलं, 4 आणि 6 ची अदलाबदल केली तर 8 त्रिक 24 आणि 8 त्रिक 24 जातो भाग. मग आता ह्या 2 संख्यांमधला तुम्हाला फरक काढायचा आहे. 0 6 6 12 आणि इथं 3 360 हा काय झाला? मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान तयार होणाऱ्या एक एकदा अंक वापरून 8 ने निशेष भाग जाणाऱ्या, म्हणजे मोठ्यात मोठी संख्या 624 आहे. याच्यापेक्षा मोठी संख्या नाही की जिला हे 3 अंक वापरून 8 ने निशेष भाग जातो. नेक्स्ट प्रश्न बघा. एकच फासा फेकला असता 4 पेक्षा मोठा अंक असलेला अंक मिळण्याची संभाव्यता किती? एक फासा टाकल्यानंतर किती अंक मिळतात? 1 2 3 4 5 आणि 6 टोटल फाशावर अंक असतात. मोठ्या 4 पेक्षा मोठे असणारे किती आहेत? 2 आहेत, म्हणजेच 2/6 1/3 ही काय आहे? पॉसिबिलिटी आहे, संभाव्यता आहे की ज्याच्यामध्ये 4 पेक्षा मोठे अंक एकतर 5 असेल किंवा 6 असेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा.
रिंग बनवणाऱ्या दोन केंद्रित वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौरस सेंटीमीटर आणि 616 सेंटीमीटर आहे, तर रिंगची रुंदी किती? आता बघा, ही एक रिंग आहे, ह्यातला बाहेरचा जो भाग आहे त्याचे आहे क्षेत्रफळ 616 आणि जो आतला आहे त्याचा आहे क्षेत्रफळ 154. त्याच्यावरून तुम्हाला दोन्ही जे वर्तुळ आहेत त्याची तुम्हाला त्रिज्या काढता येईल. तर वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय? पाय आर चा वर्ग, याचा आहे 616. पाय म्हणजे किती आहे? 22/7. इथं काय गेला 7 आणि इथं राहिला 22. 11 दोन्ही 22, 11 पाचे 55, 11 सख्खी 66, बेक बे बे 28. आरचा वर्ग बरोबर किती आलं? 28 गुणुले 60. म्हणजे आर किती येणार? याचा वर्गमूळ. बघा बघा, 7 गुणुले 4 गुणुले 7 म्हणजे 7चं वर्ग 7 गुणुले 7चं येतं 7 आणि 4चं वर्गमूळ येतं 2. म्हणजे आर बरोबर किती आला? 14 आला. हा काय झाला? जे बाहेरचं वर्तुळ आहे त्याची त्रिज्या झाली, किती आली? 14. आता हे कॅन्सल करूयात आपण सगळं. जे बाहेरचं वर्तुळ आहे त्याची त्रिज्या आली 14, म्हणजे ह्या वर्तुळाची त्रिज्या आली 14. आता आतलं बघा, आतल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आहे? 154 बरोबर 22/7 गुणुले आरचा वर्ग. आता बघा इथं 154 भागिले 7 आहे, गुणुले 7 आणि भागिले 22. 11 दोन्ही 22, 11 एके 11, 11 चौक 44, बेक बे बे 7 14, 7 7 49. हे काय झालं? आरचा वर्ग, म्हणजे आर किती आला? 7. आतल्या वर्तुळाची आली 7, बाहेरच्या वर्तुळाची आहे 14, म्हणजे ह्याची जी थिकनेस आहे ती किती झाली? 14 वजा 7 म्हणजे 7 सेंटीमीटर ही काय झाली? त्याची रुंदी झाली. कसं काढलं? जे सगळ्यात मोठं क्षेत्रफळ आहे त्याची त्रिज्या आली 14 क्षेत्रफळावरून, आणि जे आतलं आहे, आतली बाजू आहे त्याचं क्षेत्रफळावरून त्रिज्या आली 7. म्हणजे त्या दोघांमधलं किती थिकनेस झाली किंवा किती रुंदी झाली? तर 14 वजा 7 सेंटीमीटर एवढी काय झालेली आहे? त्याची रुंदी झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व चेंडू काळे आहेत, 20 सोडून सर्व लाल, 19 सोडून सर्व चेंडू हिरवे आहेत. ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न असतो त्यावेळेस काय करायचं की जेवढे टोटल चेंडू दिले आहेत त्यांची बेरीज करा आणि ह्या बेरजेला टोटल कलर किती आहेत? निळा, काळा, लाल आणि हिरवा. हे जेवढे टोटल कलर आहेत त्याच्यामधून एक वजा करा, म्हणजे 9 1 10, 10 3 13, सॉरी 10 आणि 2 12, इथं आला 2, 1 आणि हातचा वाला 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 9 6 आणि 1 7, 72 भागिले 3 बे बघा 3 दोन्ही 6 आणि 3 चौक 12, 24 काय आहेत एकूण पिशवीत. तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत? हे सूत्र आहे, याला जास्त काही डोकं लावू नका. टोटल दिलेले चेंडू ची बेरीज करा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 80 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी 8:3 प्रमाणात आहे. म्हणजे बघा 80 लिटर मिश्रण आहे, म्हणजेच 7x अधिक 3x केल्यानंतर किती येतं? 80 लिटर येतं. म्हणजेच 10x केल्यानंतर किती येईल? 80. म्हणजे x बरोबर किती आलं? 8 आलं. म्हणजेच 70 लिटर दूध असेल आणि 30 लिटर पाणी असेल. पण तुम्हाला हे प्रमाण कसं करायचं आहे? 2:1 करायचं आहे. म्हणजे 70/30 हे प्रमाण कोणत्या ह्याच्यामध्ये आणायचं आहे? 2:1 या प्रमाणात आणायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल की किती पाणी बनवण्यासाठी 2:1 करण्यासाठी किती पाणी लिटरमध्ये वाढवावे लागेल. खालचं जर वरचे हे करायचं असेल तर किती लिटर पाणी वाढवावं लागेल हे तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजे जर समजा हे ह्याच्यात दुप्पट करायचं असेल तर काय करावं लागेल? अर्थातच 30 मध्ये जर 5 मिसळलं तर 35 येईल आणि 35 गुणिले 2 केल्यानंतर 70 येतं. म्हणजेच 5 लिटर काय करावं लागेल? पाणी मिसळावं. पुढचा प्रश्न बघा, 48 कॉमा स्टार आणि 4, 5 आणि स्टार या तीन संख्यांची सरासरी 45 आहे. तीन संख्यांची सरासरी जर 45 असेल तर त्यांची बेरीज किती येते? 4 त्रिक 12 आणि 13 135. म्हणजेच 48 अधिक स्टार आणि 4, 5 आणि स्टार बरोबर 135 येते. म्हणजे 8 आणि 4 किती होतात? 12. 12 मध्ये किती मिसळल्यानंतर 15 येईल? म्हणजे शेवटी 3 येईल. जर इथं 3 घेतलं तर इथं जातो हातच्या 1. 5 आणि 4 9, 9 आणि 1 10, 10 मध्ये अर्थातच 3. म्हणजे 3 ही अशी संख्या आहे की जी 4च्या ठिकाणी यायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, एका घनाची बाजू 2 मीटर आहे, ती 4 मीटर केल्यास त्या घनाचे घनफळ किती पटीने वाढेल?
घनाच्या घनफळाचं सूत्र काय आहे? बाजूचा घन. ठीक आहे, 2 मीटर बाजू असेल तर त्याचं घनफळ किती होईल? 8 होईल, म्हणजे 2चा घन. नंतर काय केलं की घनफळाची बाजू 4 केली, म्हणजे ह्याचं किती होईल? 64 होईल. 4चा घन 64. तर किती पटीने वाढेल? आधी होतं 8, आता केलं आहे 64, म्हणजे किती पट झालं? 8 गुणुले 8, 8 8 8 64, म्हणजे 8 पटीने काय केलेलं आहे? ते वाढलेलं आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ इथं संपतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.